सतीच्या देहत्यागानंतर भगवान शिव विरक्त झाले होते. त्यांचे मन संसारापासून अलिप्त झाले. त्या काळात पर्वतराज हिमालय व त्यांची पत्नी मेना यांची कन्या म्हणून आदिशक्ती पार्वतीने जन्म घेतला. पार्वतीने बालपणापासूनच शिवाला आपल्या पतिरूपात स्वीकारले होते. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे पार्वतीने हजारो वर्षांची तपश्चर्या केली व अखेर तिच्या अनन्यसाधारण साधनेमुळे शिव प्रसन्न झाले आणि विवाहाला संमती दिली. विवाहाचा मुहूर्त ठरल्यावर भगवान शिव हिमालयाच्या घरासमोर आले, परंतु त्यांचे रूप पाहून साऱ्या लोकांची भीतीने वाईट अवस्था झाली. जटा विखुरलेल्या, शरीरावर भस्म, गळ्यात व बाहूंवर सर्पांचा विळखा असे उग्र रूप धारण करून ते आले होते. त्यांच्याबरोबरची वरातही विचित्र होती, भूत, प्रेत, पिशाच्च आणि साधू संतांनी भरलेली. हिमवान मेनांचे नातेवाईक घाबरून बेशुद्ध पडले. स्वतः पार्वतीलाही हा अवतार पाहून धडकी भरली, पण ती खचली नाही. कित्येक युगांची तपश्चर्या तिने या क्षणासाठी केली होती. ती सिंहावर आरूढ झाली. 10 भुजा प्रकट झाल्या. प्रत्येक भुजेत तिने अस्त्र, शस्त्र व दैवी चिन्हे धारण केली. त्रिशूळ, गदा, धनुष्यबाण, तलवार, कमळ, कमंडल, घंटा, अंकुश तर 10व्या हाताने तिने भक्तांना आशीर्वाद दिला. हे तिचे चंद्रघंटा रूप होते. कपाळावर चंद्राच्या आकाराची सुंदर घंटा शोभू लागली. या दैवी रूपातून तिने अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली, हे महादेव, विवाहाच्या मंगल प्रसंगी आपल्या भक्तांना भयभीत करू नका. वधूप्रमाणे योग्य असे सौम्य रूप धारण करा. तिच्या निर्मळ प्रार्थनेने शिव प्रसन्न झाले. क्षणातच त्यांनी मोहक, तेजस्वी व देखणे रूप धारण केले. त्यांची वरातही देवदेवता, अप्सरा व दिव्यगणांनी सुशोभित झाली. त्या दिवशी कैलासावरून हिमालयगिरीपर्यंत आनंदाचा महासागर उसळला. शिव पार्वतीचा विवाह अतुलनीय वैभवाने संपन्न झाला. याच स्मरणार्थ नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी माता चंद्रघंटा पूजली जाते. तिच्या आराधनेने भय नाहीसे होते, शौर्य, सौंदर्य व करुणा लाभते आणि भक्तांच्या जीवनात मंगलतेचा वास होतो. धन्यवाद.